नमस्कार, देशनातीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे दोन्ही नगरसेवकांनी 24 तासांच्या आत पक्षात सामील व्हावे, अन्यथा अपात्रतेची कारवाई केली जाईल अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे। पुण्यातील कोथरूड मधील गणेश विसर्जनाच्या दिवशी गोळीबाराचा कट रचण्यात आला होता। याबाबत निलेश गायवळ टोळीतील 9 गुन्हेगारांवर 6455 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। राज्यातील अनेक ठिकाणी ई-केवायसी केल्यानंतरही अनेक महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जास्त जागा लढवल्यामुळे भाजपच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झालाय। यामुळे मुंबईत भाजपचे मोठे नुकसान झाल्याची भावना भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे। एसटी महामंडळाच्या ई-बस प्रकल्पात बस पुरवठा होत नसून चार्जिंग स्टेशनचं कामही रखडलंय। महत्त्वाची बाब म्हणजे सतत वेळ मर्यादा गेल्यानंतरही ठोस कारवाई करण्यात आली नाही। मुंबईतील प्रतिष्ठित श्री सिद्धिविनायक मंदिरात आजपासून माघी गणेश जयंतीनिमित्त गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। नांदेड महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराच्या घरासमोर शिवसेना जिल्हा प्रमुखाने फटाके फोडून धमकावल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पुणे सातारा मार्गावरून जाताना लागणाऱ्या खंबाटकी घाटातल्या धोकादायक एस वळणाला आता नवा पर्याय मिळाला असून यामुळे प्रवास अधिक वेगवान होणार आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पतंग उडवण्याच्या नादात विहिरीत पडल्याने 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत 22 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयात निघणार आहे। नगर विकास राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र उर्फ बंटी मणजू आणि शहराध्यक्ष ॲडव्होकेट राकेश आंबरे यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे। मैदानावर क्रिकेटचा थरार सुरू रंगण्यापूर्वी भारतीय संघातील काही खेळाडूंनी सोमवारी पहाटे पेनच्या जंगलात सफारीचा आनंद घेत चिल आउट केलाय। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील एकूण 21,400 किमी लांबीच्या रस्त्यांवरील 861 अपघात प्रवण क्षेत्रांवर ब्लॅक स्पॉट्स आता इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित केली जाणार आहे। पुण्याच्या विमाननगर परिसरातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुंबईकरांना बोरिवलीपासून गोराई बीचवर पोहोचण्यासाठी आता फक्त 15 मिनिटं लागणार आहेत। नव्या रोरो जेट्टीच्या बांधणीला सुरुवात झाली आहे। तेलंगणामध्ये एका विवाहित जोडप्याने 3 वर्षांपासून चालवलेल्या सेक्सटॉर्शन रॅकेटचा पर्दाफाश झालाय। पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरील सर्व कार्यक्रम वंदे मातरम या थीमवर असणार आहेत। तिरुपती देवस्थानाकडून आंध्र प्रदेशमध्ये 5000 मंदिरे बांधण्यात येणार आहेत। त्यापैकी 463 मंदिरांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे। कर्नाटक उत्पादन शुल्क विभागातील लाच प्रकरणात मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी रविवारी केली, तर मंत्री आर.बी. तिम्मापूर यांनी हे आरोप फेटाळले आहेत। ग्रेटर नोएडातील सेक्टर 150 मध्ये 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर युवराज मेहता याला कार अपघातात खड्ड्यातील पाण्यात बुडून प्राण गमवावे लागले। फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा इंडिगो एअरलाइन्स विमान प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेन मधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये काही प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अस्वच्छता होत असल्याचं दिसतंय। नितीन नबीन यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिक पदसूत्रे स्वीकारली आहेत। ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ आउट वर एक फोटो शेअर केलाय, ज्यामध्ये ते ग्रीनलँडवर अमेरिकन ध्वज फडकवताना दिसतात। पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमधील एका शॉपिंग मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली। या घटनेत अनेकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण बेपत्ता आहेत। भारताने अफगाणिस्तानला 18 प्रकारच्या कर्करोग विरोधी औषधांची मोठी मदत पाठवली आहे। या मदतीमध्ये 776 कार्टन औषधे आहेत। नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेसाठी SLS रॉकेट ओरियन अंतराळ यानासह लॉन्च कॉम्प्लेक्स 39B वर पोहोचलंय। 50 वर्षांनंतर पहिली मानवसहित चंद्राभोवतीची मोहीम लवकरच सुरू होणार आहे। उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका मजुराला काही हजार किंवा लाखोंची नाही तर तब्बल 7 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे, ज्यामुळे आता या मजुराचं अख्खं कुटुंब तणावाखाली आलंय। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 18 कोटी 25 लाख रुपयांची कमाई करत निर्मात्यांना तब्बल 10 पट नफा मिळवून दिलाय।
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल बॅडमिंटन मधून निवृत्ती जाहीर केली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।